शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय। मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची बँकेत रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात। राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे थेट जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोबाईलवर तसेच मेसेज येत आहेत। शासनाने मंजूर केलेली रक्कम बँकेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे। यामुळे अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। परभणीसह राज्यातील आणखी 20 जिल्ह्यात थेट अनुदान वाटप। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपाठोपाठ राज्यातील इतर 20 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनेचे अनुदान जमा होत आहे। खरीप हंगामातील शेती कामे, खते व बियाणांच्या खर्चासाठी हा निधी थेट शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवला जात आहे। या थेट आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठा हातभार लागणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 48 तासात कर्जमाफीची रक्कम जमा होणार। कर्जमुक्तीच्या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील 48 तासात रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची रक्कम किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटायला चालू झाला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। 13 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमुक्तीचे रक्कम वर्ग करण्यास सुरुवात। कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील तब्बल 13 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे। यामुळे लाखो शेतकरी बँकेच्या थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊन आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्जास पात्र ठरणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 4,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता। तिजोरीवरील आर्थिक तणावामुळे रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। शासन स्तरावर निधीचे नियोजन सुरू असून सणांच्या मुहूर्तावर हा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदीसाठी चांगला हातभार लागणार आहे। वेळेवर पीक कर्ज फेडणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1.67 कोटींची व्याज माफी। वेळेवर नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1,68,00,000 रुपयांची वीज माफी मंजूर करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात बँकेंना केंद्राकडून हा निधी प्राप्त झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज परतावा वर्ग केला जात आहे। प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या बळीराजाला या निर्णयामुळे मोठा आर्थिक लाभ आणि प्रोत्साहन मिळालेला आहे। पूर्णा तालुक्यात 21,922 शेतकऱ्यांच्या खात्यात अन्नधान्याऐवजी 1.11 कोटी थेट जमा। परभणीच्या पूर्णा तालुक्यात रेशन लाभार्थ्यांना धान्याऐवजी डीबीटी प्रणालीद्वारे थेट 1,11,00,000 रुपये रोख स्वरूपात वितरित करण्यात आले आहे। लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा झाल्याने त्यांना गरजेनुसार थेट अन्नधान्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे। या थेट रोख हस्तांतरणामुळे रेशन व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा बसून गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पूर्ण मदत पोहोचलेली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मिळणार थेट बोनस। राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच बोनस दिला जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही खासदार यांनी दिली आहे। गेल्या हंगामात धानाला कमी भाव मिळालेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। हा बोनस थेट बँक खात्यावर वर्ग केला जाणार असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। गोवर्धन योजनेतून शेणापासून कमाईसाठी 23,731 कोटींची तरतूद। ग्रामीण भागातील जैविक कचरा व बायोगॅस प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनाने 23,731 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे। शेतकऱ्यांना शेणापासून बायोगॅस व खत निर्मितीसाठी थेट सरकारी अनुदान व उत्पन्नाची संधी मिळणार आहे। यामुळे शेतीतील घरगुती गॅस व खतांचा खर्च वाचवून शेतीतील अतिरिक्त कमाई करू शकणार आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास घरकुल योजनेसाठी 31.67 कोटींचा अतिरिक्त निधी। ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 31.67 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे। निधी वितरणात प्रत्यक्ष मंजुरी मिळालेल्यामुळे ग्रामीण भागात रखडलेल्या घरांच्या बांधकामांसाठी आता वेग येणार आहे। या निर्णयामुळे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न बांधणारे गरीब शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना मोठा आधार मिळालेला आहे।
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीने 10,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कुटुंबांना कोणत्याही जाचेची अट न ठेवता तात्काळ 10,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अनेक शेतकरी संघटनांनी यासाठी प्रशासनाला अधिकृत निवेदने दिली आहेत. नुकसानग्रस्त भागास सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.